हॅलो गाईज, आज कुठं गेलो होतो महाशिवरात्री निमित्त चला तुम्हाला सांगणारच आहे। त्या अगोदर इकडे रस्त्यामध्ये एक मंदिर लागलं होतं, नवीनच निघालेलं आहे। तर पाहू शकता तुम्ही, खूपच सुंदर इथं गर्दी होती, पण आम्ही तिकडून येता जाणार म्हटलं, पण काही झालं नाही। त्याच्यानंतर सनसेट पाहू शकता तुम्ही, आम्ही गेलो होतो 5-5:30 वाजताच्या दरम्यान। तर खूपच सुंदर असा सनसेट दिसत होता। त्याच्यानंतर पाहू शकतो इकडे रोडाच्या अलीकडेच खूप सारी गर्दी सुद्धा होती, यात्रा सुद्धा होती। आम्ही गेलो होतो संगमेश्वरला। त्याच्यानंतर पाहू शकता असं काही प्रकारे तिचं वातावरण होतं। गर्दी तर तुम्ही पाहू शकता, एवढी गर्दी होती की असं वाटलं की आमचे आता 2-3 घंटे तर दर्शन होणार की नाही होणार असं वाटलं होतं। संध्याकाळ होत होती तरी पण एवढी लांब गर्दी होती। आणि बॅकचं बॅकग्राऊंड तुम्ही पाहू शकता, अशा काही प्रकारे होता। आणि इकडे लग्न वगैरे करण्यात आलं होतं महादेवजीचं, कारण की इथं हिरवा मांडव वगैरे खूपच छान तयारी अशी होती। खूप सुंदर असं मंदिर होतं, अट्रॅक्टिव्ह। मला तर खूपच आवडलं। तुम्ही नक्की या, नांदगाव पेठमध्ये असेल तर, अमरावतीकर असेल तर तुम्हाला माहीतच असेल। त्याच्यानंतर एवढ्या छोट्याशा दरवाज्यातून आतमध्ये जावं लागते आणि अशा काही प्रकारे पिंड होती, ती खूपच सुंदर मन प्रसन्न करणारी। आम्ही सुद्धा दर्शन वगैरे घेतलं। त्याच्यानंतर आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो। त्याच्यानंतर इकडे बाहेर एक मंदिर होतं, खूपच सुंदर अशी पेंटिंग केली होती। त्याच्यानंतर त्या पण मंदिरामध्ये गेलो आणि अशा काही प्रकारे तिथं सुद्धा पिंड होती। तिथं या पिंडीवर आम्हाला पाणी टाकायला सुद्धा मिळालेलं आहे आणि खूपच सुंदर, एकदम मन प्रसन्न असं वाटलं। शिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरापाशी नाही तर कुठं ना कुठं तरी भेटलं ना पाणी टाकायला। त्याच्यानंतर इकडे भुरा बघत आहे आणि इकडे नंदी आहे। त्याच्यानंतर इतका मोठा महादेव पाहून तर खूपच एकदम मन प्रसन्न होऊन गेलेलं आहे। इतकी मोठी मूर्ती असल्यानंतर खूपच छान असं वातावरण होतं, पाहू शकता तुम्ही। अशा काही प्रकारे दिसत होतं ते। त्यानंतर बाजूला एक मंदिर होतं साईबाबाचं, तर साईबाबाचं सुद्धा दर्शन होऊन गेलेलं आहे। आणि असं काही वातावरण होतं, अजून लाईन चालूच होती, तरी पण आम्ही गेल्यानंतरही खूप सारी लाईन होती। त्याच्यानंतर असा होता आजचा दिवस। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। आणि शेवट केला आम्ही बदाम शेक आणि लस्सी पिऊन। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।